त्यांना बसता पण येत नाही, पण इथून असं जाण्यासाठी रस्ता देखील नाही. खूप भयंकर हे बघा, हा खाली उतरून जाण्याचा त्यांचा रस्ता आहे घराच्या इथून. असं हे घर आहे, इथून जाण्यासाठी हा रस्ता आहे त्यांचा. किती भयानक आहे. त्यांना उतरता सुद्धा नाही तिथून. हॉस्पिटलला वगैरे घेऊन जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतो. भयानक जंगल आहे. हा घराजवळचा रस्ता आहे. हा घराच्या इथं, म्हणजे घराच्या इथून हा रस्ता गेला. हे घर आहे त्यांचं आणि हा रस्ता घराच्या इथून गेला. बघा, दाखवते तुम्हाला. हे बघा, हा असा रस्ता आहे. तर ह्या रस्त्यातनं छोटी मुलं दोघं शाळेत जातात. एकच शाळेत जातो, एक अंगणवाडीमध्ये जातो. त्याला खूप प्रॉब्लेम होतो, कारण जाता येता त्याला भयंकर परिस्थितीचा सामना करावा लागतो. कारण खूप जंगल आहे, झाडी वगैरे आहेत हे असे. तर आता तो 3रीच्या वर्गामध्ये आहे, 3रीला येतो, 3rd क्लासमध्ये. आणि एवढा छोटा मुलगा इथून एकटा जायला, त्याला हा रस्ता खूप अत्यंत भीतीदायक, खूप भीती वाटते. इकडची ग्रामपंचायत किंवा सरपंच कोणीच ह्या रस्त्याची दखल घेत नाही खूप वर्षापासून. त्यांना म्हणजे एकच हे घर आहे का त्या लोकांना कुठलीच सुविधा, म्हणजे रस्ते वगैरे कोणतेच काहीच त्यांना काही अजूनपर्यंत भेटलेलं नाही. आणि ते लोक करूनसुद्धा देत नाही पण, कारण त्यांची खूप परिस्थिती खराब आहे. त्यांचं कोणी करणार नाही किंवा बोलणार नाही. तर मला असं वाटतं की कुणीतरी या लोकांसाठी रस्त्यासाठी काहीतरी मार्ग काढावा. म्हणजे त्या लोकांना आजार असेल किंवा काही जाण्या येण्यासाठी अडचणी आहेत तर त्यांचं क्लिअर होईल. हे बघा, असे झाडी झुडपे आले आणि जायला वगैरे खूप प्रॉब्लेम होतो. हा जो मी इथून आता हा तुम्हाला व्हिडिओ करते, इथून हा रोड घरापर्यंत आलेला होता, नंबर पडला होता. पण काही लोकांनी तो रोड इकडे त्यांच्या घरापर्यंत येऊ नाही दिला, अडवला. कारण माहीत नाही त्यांच्या मनामध्ये काय, खूप विचित्र लोक आहेत इकडं. प्रत्येक स्वार्थी माणसं खूप आहेत, कारण गरिबाचं कोणी नसतं असं आहे. आणि इकडे ते हे पॉलिटिक्स खूप चालते. कारण ज्याच्याकडे पैसा आहे त्याला मान भेटतो, ज्याच्याकडे पैसा नाही त्याला मान नाही मिळत, असं आहे. हा बघा, हे रोडसाठी हा रस्ता आला होता, हे नंबर पडले होते. आणि जसे नंबर पडले इथून रोड जाणार त्यांच्या घरापर्यंत, तर हे त्यांचा ज्यांची जागा होती त्यांनी हे असं बंद करून घेतलं, कारण त्यांना रस्ता द्यायचा नव्हता. हे असं बंद करून टाकलं. हे खूप आणि खूप लांब पडते ते. सकाळी शाळा वगैरे असली की त्या मुलग्याला, शनिवारची सकाळची शाळा असली की त्या छोट्या मुलगा त्याला खूप त्रास होतो, कारण एकटा जातो तो.
आजूबाजूला घर नाही त्यांचं. त्यांच्या आजूबाजूला घर नाही आहे. खूप विचित्र लोक राहतात इकडं. त्यांच्या वाडीतली वगैरे कुणी त्यांना सपोर्ट नाही करत. कारण ती दोघे म्हातारे जागेवरती बसलेले आहेत. त्यांचं कोणी बोलणारं नाही किंवा काय नाही. हा बघा, हा रोडसाठी ही जागा नंबर पडले होते. इथून रोड येणार नाही. ही वाडी, इथून वाडी आहे. ही वाडी लागली होती. तर मला पण चालण्यासाठी खूप प्रॉब्लेम येते. हा बघा, हा तो रोड आहे जो मेन रोडला खालून येतो. तो इथून आला आहे मेन रोडवरून. त्या लोकांनी इथे स्टॉप केला आहे त्या रोडला. तिकडे येऊ नाही दिली त्या रोडला, कारण खूप विचित्र लोक आहेत. कोणी कोणाचं चांगलं बघत नसतं. इथे त्यांनी स्टॉप करून घेतला रोड त्यांच्यापुरता. हा मेन रोड आहे. मेन म्हणजे तो रोड जिथून त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी तो रोड येत होता. तो इथे पूर्ण इथे हे वाडी पुरता घेतलेला आहे. ही वाडी आहे सगळी इकडे. त्यांनी त्यांच्यासाठी तो रोड करून घेतला. तर मला असं वाटतं की कुणीतरी वरून इथल्या ह्या कामासाठी किंवा त्यांच्या मदतीसाठी, रोडसाठी, रस्त्यासाठी माझी अपेक्षा आहे की कुणीतरी पुढे व्हावं आणि पुढे होऊन ह्या त्यांच्या रस्त्यासाठी बोलावं. कारण असे काही गाव आहेत आणि त्या गावामध्ये लोक राहतात. त्यांना काही अडचणी आहेत हे कोण दखल घेत नाही. कारण प्रत्येक आपापल्या म्हणजे गाव असो, शहर असो, काही असो, पण ते बोलतात ना की